नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय सेल और होल्ड असे रिकमेंडेशन्स नाही देत आहोत. चला तर पटकन वळूया आजच्या व्हिडिओकडे. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की कालचा आपण ज्या काही लेवल्स दिल्या होत्या त्या आज मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क केल्यात आणि किती पट आपल्या लेवल्सला मार्केटने रिस्पेक्ट केलं. तर सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल चर्चा करूया. सो कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कालचा एनालिसिस आपला व्हिडिओ नाही बघितलाय तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन तो व्हिडिओ चेक करू शकता. सो नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. चला तर वळूया आपल्या कालच्या लेवल्स आणि आजचं मार्केट याबद्दल जाणून घेऊया. सो काल आपण एक झोन ड्रॉ केला होता. ओके, सो पर्टिक्युलर हा झोन जो होता तो 24,100 ते एक 24,100 ते एक 24,060च्या दरम्यान आपण हा झोन ड्रॉ केला होता. आणि या झोनमध्ये काय, तर या झोनमध्ये आपल्याला आपण त्याला डिमांड झोन म्हणू शकतो. एक डिमांड झोन आपण तिथे ड्रॉ केला होता आणि एक्झॅक्टली आज मार्केट जर तुम्ही पाहिलं तर गॅप अप ओपनिंग झाली होती. आणि सर्वप्रथम आपण जे एक इम्पॉर्टंट लेवल होती आपल्यासाठी, जे आपण ऑप्शन चेन अनालिसिस मधून सुद्धा तीच डेटावरून सुद्धा तीच लेवल आपण कॅल्क्युलेट केली होती, ती म्हणजे 24,200ची. आणि आज एक्झॅक्टली सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं तो गॅप अप ओपनिंग होता, बट देन तो आपल्या डिमांड झोन पर्यंत कॅन्डल जी आहे फर्स्ट 5 मिनिट्स कॅन्डल्स आपल्याला तिथे मूव्ह होताना दिसली. आणि त्यानंतर एक अपट्रेंड मुवमेंट आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं. आणि एक्झॅक्टली आपली जी 24,200 ही जी काही आपली इमिजिएट रेजिस्टन्स होता त्याला ती रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसली. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेलं होतं की 24,250 ही एक त्याच्यानंतरचा इमिजिएट रेजिस्टन्स आहे. सो एक्झॅक्टली आपल्या या दोन्ही रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करत आज सुरुवातीला मार्केटचा जो होता एक पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. आणि त्यानंतर 24,200 ही जी लेवल आहे याच्या खाली जेव्हा तो ब्रेकआउट देऊन आला, सो 24,200ची लेवल आहे ही पुन्हा एकदा रेजिस्टन्स म्हणून आज ऍक्ट करताना आपल्याला दिसली. आणि त्यानंतर एक्झॅक्टली ही जी आपली की लेवल आपण काल ड्रॉ केली होती 24,125ची आणि ऑलमोस्ट तिकडेच क्लोजिंग सुद्धा होता. सो त्या लेवलला सगळ्यात जास्त प्राइस व्हॉल्यूम जनरेट होताना दिसला, त्यामुळे त्याच लेवलच्या जवळ येऊन आज आपल्याला क्लोजिंग बघायला मिळाली आहे. सो हे होतं आपल्या लेवल्स कशा पद्धतीने मार्केटने रिस्पेक्ट केल्या त्याबद्दलचा थोडीशी माहिती. आता उद्यासाठीच्या जर आपल्याला लेवल्स कॅल्क्युलेट करायच्या झाल्या तर सर्वप्रथम आपण बघू शकतो की 24,180 या पर्टिक्युलर लेवलला सर्वात जास्त प्राइस व्हॉल्यूम जनरेट होताना आज आपल्याला मार्केटमध्ये दिसून आलाय. सो ही एक लेवल आहे, ही एक की लेवल किंवा इम्पॉर्टंट लेवल उद्यासाठी ठरू शकते. सो आपल्या ज्या काही लेवल्स आहेत त्याच्यामध्ये फार काही चेंजेस नाहीये उद्यासाठी सुद्धा, बिकॉज पुन्हा जर आपण डेटा चेक केला आणि इतर गोष्टी सुद्धा चेक केल्या, प्राइस ऍक्शन्स बघितलं, थोडासा तुम्ही जर 5 to 15 मिनिट्स मध्ये बघितलं तर एक एंगल्फिंग कॅन्डल फॉर्मेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय, बट तो तेवढा इम्पॅक्ट करणार नाहीये. विथ व्हॉल्यूम जर तुम्ही उद्या थोडंसं अनालिसिस केलं तर 24,180ची ही एक इम्पॉर्टंट की लेवल आहे. पण त्याचबरोबरीने 24,200चा हा रेजिस्टन्स अजूनही, ही लेवल अजूनही आपल्यासाठी इमिजिएट रेजिस्टन्स आहे. आणि तो जर ब्रेक झाला तर अजून आजही आपल्या कालच्याच लेवल्स आपण कॅरी फॉरवर्ड करतोय, त्या म्हणजे 24,250 ही एक की लेवल आहे. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर फार दूरचा आहे, पण 24,500 ही जी पर्टिक्युलर लेवल आहे ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि ती बरीच दूर आहे. सो निफ्टीमध्ये जे लेवल्स आहेत त्या कालच्याच आपण कंटिन्यू होताना बघतोय, ती म्हणजे 24,200. आता उद्या जर थोडा गॅप अप और एक निगेटिव्ह आपण म्हणू शकतो की निगेटिव्ह किंवा गॅप डाऊन किंवा थोडासा फ्लॅट ओपनिंग जर आपल्याला निफ्टी होताना दिसला तर पुन्हा 24,200च्या खाली, इनफॅक्ट 24,180च्या खाली जर एखादी 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली तर आपल्याला पुन्हा फॉल बघायला मिळू शकतो, पण तो जास्त नाही, आपल्या या झोन पर्यंतच म्हणजे 24,100 पर्यंतच आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. आणि तिथे तो एक डिमांड झोन क्रिएट झालाय. सो त्या डिमांड झोन पासून आपल्याला पुन्हा एक अपवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकते. येस. सो त्यानंतर आपण वळूयात आता बँक निफ्टीच्या डेटाकडे. सो बँक निफ्टी सुद्धा तुम्ही चेक केला तर
आजच्या लेवल्स आपण बघितल्या तर काल आपण इथे एक झोन ड्रॉ केला होता, बट पर्टिक्युलरली आपण त्या व्हिडिओजमध्ये त्याला फार मेन्शन केलं नव्हतं. एनिवेज, सो कालच्या ज्या लेवल्स होत्या त्या आपल्या 55,500 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे पुढच्या काही ट्रेडिंग सेशनसाठी. बट त्यातल्या त्यात आज जर तुम्ही चेक केलं तर 55,670च्या आसपास ही पर्टिक्युलर जी प्राइस आहे, या प्राइसला सर्वात जास्त प्राइस व्हॉल्यूम आपल्याला जनरेट होताना दिसला. त्यामुळे ही लेवल एक इम्पॉर्टंट लेवल ठरू शकते येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये. बँक निफ्टी सुद्धा आज तुम्ही ट्रेंड बघू शकता. सुरुवातीला एक फ्लॅट ओपनिंग होती. फ्लॅट ओपनिंग नंतर एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला, एक पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला आणि आपण ज्या लेवल्स ड्रॉ केल्या होत्या एक्झॅक्टली त्या लेवल्सला तो रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसला आणि तो एक रेजिस्टन्स घेऊन, एक हर्डल घेऊन तिथून पुन्हा आपल्याला एक थोडा डाऊनफॉल अँड देन कन्सॉलिडेशन्स मध्येच तो आज क्लोजिंग सुद्धा होताना दिसला. सो आजची क्लोजिंग नियर अबाउट 55,560च्या आसपासची आजची क्लोजिंग आहे. सो उद्यासाठीची जी 55,670ची लेवल आहे ही एक इम्पॉर्टंट की लेवल ठरणार आहे. सो उद्या जर बँक निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिला, सो या ऑफकोर्स, सो बँक निफ्टीने जर 55,700च्या वरती जर एक गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली तर पुन्हा 55,800 आणि त्यानंतर 55,900 आणि डिरेक्टली एक 56,000ची एक मोठा सायकोलॉजिकल रेझिस्टन्स आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळू शकतो. सो आज आणि ऍक्च्युली 56,000चा जो काही रेझिस्टन्स आहे हा बऱ्याच ट्रेडिंग सेशन्स पासून एक रिजेक्शन्स आहे. तो एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स आपण म्हणून त्याला बघू शकतो. बट उद्या जर थोडासा फ्लॅट ओपनिंग और थोडी निगेटिव्ह ओपनिंग, गॅपडाऊनने ओपनिंग जर होताना आपल्याला दिसली तर 55,500 ही एक खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट लेवल आहे, की लेवल आहे. सो जोपर्यंत बँक निफ्टी हा 55,500च्या वरती सस्टेन करतोय, ट्रेड करतोय, तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. बट इफ जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपनिंग देतोय किंवा थोडासा गॅपडाऊनने ओपनिंग देतोय तर त्याच्या आपल्याला बघणं खूप आवश्यक आहे. विथ व्हॉल्यूम आपण त्याला बघू शकतो की विथ व्हॉल्यूम जर तुम्ही कम्पेअर केलं तर 55,500 ही लेवल जी आहे एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ती जर बँक निफ्टीने उद्याच्या नेक्स्ट ट्रेडिंग सेशन्समध्ये ब्रेक केली तर आपल्याला डिरेक्टली 55,300 त्यानंतर 55,200 या लेवल्स पुन्हा खालच्या बाजूला एक बघायला मिळतात. बट तुम्ही ऑब्झर्व केलं तर 55,200 ते 55,250 हा जो पर्टिक्युलर झोन आज मी ड्रॉ केलाय, हा झोन जो आहे तो डिमांड झोन आहे. सो इथपर्यंत जर प्राइस आली तर तिथून आपल्याला पुन्हा डिमांड झोन असल्यामुळे तिथून आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो. सो या होत्या आजच्या ट्रेडिंग लेवल्स निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. आणि थोडासा डेटा जर तुम्ही चेक केला की आपण या लेवल्स कशा आणि कुठून कॅल्क्युलेट करतो किंवा कसा अंदाज घेतो तर त्यासाठी आपण ऑप्शन चेन डेटा बघू शकतो. OI डेटा जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला फॉर निफ्टी, सो तुम्हाला बघा एक 24,000ची जी एक लेवल आहे ही फार प्रमाणात या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला पुट रायटिंग ही सगळ्यात जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसली. त्यामुळे तो एक सायकोलॉजिकल किंवा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आपण म्हणू शकतोय. सो जोपर्यंत निफ्टी जो आहे 24,200च्या खाली आहे तर एक 24,000ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकतो आणि 24,200 ही इम्पॉर्टंट आणि एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स और हर्डल तुम्ही म्हणू शकता. बट जर तुम्ही चेक केलं तर 24,500 ओके या ठिकाणी कॉल रायटिंग या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला कॉल रायटिंग सगळ्यात जास्त प्रमाणात होताना दिसते ॲज कम्पेअर टू पुट रायटिंग. सो ही सुद्धा एक सायकोलॉजिकल इम्पॉर्टंट लेवल पुढच्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, सो त्यानंतर 24,200 ऑफकोर्स ही लेवल मी सारखी तुम्हाला दाखवते. सो इथे बऱ्यापैकी फाईट आहे बट तरी सुद्धा कॉल रायटिंग ही जास्त प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे हा आता सध्याचा इमिजिएट रेझिस्टन्स आहे. आता आपण वळूया थोडं बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन डेटाकडे, OI डेटाकडे बेसिकली. सो मी बँक निफ्टी जस्ट सेट करून घेते. सिलेक्ट केलंय आणि तुम्ही बघू शकता. सो
ऑफकोर्स. सो बँक निफ्टीमध्ये 56,000ची जी लेवल्स मी आता तुम्हाला चार्टवर दाखवली ती कुठून आली? जो 56,000च्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आपल्याला होताना दिसतोय. सो कॉल राईट केला जातोय पर्टिक्युलर त्या स्ट्राईक प्राइसचा. त्यामुळे 56,000 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. एक इम्पॉर्टंट लेवल आहे जिथे कॉल रेटिंग जास्त येते, म्हटलं तो एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, एक हर्डल आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन चेन डेटा चेक केलात तर तुमच्या लक्षात येईल की 55,500, ओके, 55 लेट्स सी 55,500 ही जी लेवल आहे, इथे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग अगदी बरोबरीने होताना दिसते. त्यामुळे ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि निर्णायक किंवा की लेवल आपण त्याला म्हणू शकतो. सो 55,500 या लेवल्स जर ब्रेक केली तर 55,300 आणि 55,200 या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि 55,500च्या वरती जर उद्या बँक निफ्टी सस्टेन झाला तर आपल्याला पुन्हा 55,800 आणि 55,900 या लेवल्स बघायला मिळू शकतात. सो या होत्या आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडायसेसचं उद्यासाठीचं अनालिसिस. असंच अनालिसिस शिकण्यासाठी आणि डेली अपडेट्स मिळवण्यासाठी, शेअर मार्केटचे नवनवीन टॉपिक्स आणि नवनवीन स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जोही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन फक्त तुम्हाला मिळेल. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट.